नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या 3 टप्प्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, तरच होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या 3 टप्प्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, तरच होईल मित्रांनो आपला या ठिकाणी 100% फायदा। मग हे 3 टप्पे कोणते आणि या 3 टप्प्यावरती सोयाबीनची विक्री का करावी आणि खरंच या 3 टप्प्यावरती जर आम्ही सोयाबीनची विक्री केली तर आम्हाला या ठिकाणी फायदा होणार का, या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की या 3 टप्प्यामध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण हे 3 टप्पे कोणते जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या दिसत आहे, हा बाजारभाव 4400 ते 4700 च्या दरम्यान आहे। ब्राझील मध्ये सध्या पाऊस कोसळत आहे, म्हणून येत्या 15 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येईल याची शक्यता दिसत नाही। आणि म्हणूनच मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात जरी काही प्रमाणात तेजी आली तरी पुन्हा एकदा मार्च आणि एप्रिल मध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार आहे। मग विक्री करत असताना 3 टप्पे ठरवा, त्याच्यापैकी पहिला टप्पा 4600 चा, इथं आपण कमीत कमी 25% सोयाबीन विक्री करा। 4800 च्या भावावर 50% सोयाबीनची विक्री करा आणि 5000च्या भावावर उर्वरित 25% सोयाबीन विक्री करा। या 3 टप्प्यात जर सोयाबीनची विक्री आपण केली तर आपला होणार मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा। कारण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मित्रांनो ब्राझीलचं उत्पादन, अर्जेंटिनाचं उत्पादन, पॅराग्वेचं उत्पादन मार्केटमध्ये येईल। उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त आहे, मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे, देशामध्ये निवडणुका येतात, यामुळे मार्च एप्रिल मध्ये तर भाव वाढणार नाहीत। म्हणून या 3 टप्प्यात सोयाबीनची विक्री जर आपण केली तर आपला होणार या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।